शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाविरोधात आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मत चोरी विरोधात जनआंदोलन उभं करून निवडणूक आयोगाचा भांडाफोड करणार आहे असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला। किंवा एमपीए शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10,000 मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत। हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024 ला दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15,000 मतदारांमध्ये हे केलं जातंय, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय। ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।